तिकडे विदर्भातही तापमानाचा पारा चांगलाच वाढतो आहे। वर्ध्यात पारा 45 अंशांवर गेलाय। त्यापाठोपाठ अकोला, नागपूर, अमरावती, चंद्रपूरमध्ये देखील पारा 44 अंशांच्या वर गेलाय। त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। गोंदिया, बुलढाण्यात 41 अंश सेल्सिअस तर गडचिरोलीमध्ये 43 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय। दरम्यान पुढील 2 दिवसांनंतर 2 ते 3 अंशांनी राज्याचं तापमान कमी होईल अशी माहिती पुणे हवामान विभागाने दिली आहे। उद्यापासून 3 दिवस विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पाऊस पडण्याचीही शक्यता आहे। दरम्यान राज्यभरातील नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाने केलेलं आहे। 1-2-3 जिल्ह्यांसाठी आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांसाठी हीट वेव्ह बरोबरच वादळी पावसाची शक्यता पूर्व विदर्भातील काही ठिकाणी आहे। त्यामुळे आजपासून आपण म्हणू शकतो की तापमानामध्ये हळूहळू घट होताना आपल्याला महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी दिसेल आणि विदर्भामध्ये जे तापमान 42 ते 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत आहे त्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात घट आपल्याला येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये दिसू शकते। उद्याचं जर बघाल तर विदर्भामध्ये आपल्याला वादळी पावसाची शक्यता आहे। उर्वरित महाराष्ट्रामध्ये ग्रीन आहे, त्यामुळे तिथे कोणताही अलर्ट दिला गेलेला नाही आहे। तापमानामध्ये जरी घट एक्सपेक्टेड असली तरी तापमान हे 40 किंवा 40-42 दरम्यान असण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। तर दुपारच्या वेळी स्पेशली दुपारच्या वेळी ज्यावेळी हीट ही पीकमध्ये असते त्यावेळी बाहेर जाणं टाळलं पाहिजे। त्याचबरोबर आपले लेबर जे काम करतात दुपारच्या वेळी स्पेशली 12 ते 4च्या दरम्यान त्यावेळी काम लेबरचे जे कामं आहेत ते थांबवणं गरजेचं आहे। त्याचबरोबर वेळोवेळी पाणी पिणं गरजेचं आहे आणि इतर ज्या जसं ORS आहे ते पण घेणं गरजेचं आहे। अशा सगळ्या ॲडवायझरीज NDMA त्याचबरोबर IMD कडनं देण्यात आलेल्या आहेत।